नमस्कार. माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सचे माझ्या चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहे. तर त्यासाठी 2 वांगी मी मस्तपैकी धुवून त्याला असं सगळीकडे ह्या टोचानं टोचा पाडून घेत आहे आणि मग मधून कट करून आत किडलेलं आहे की नाही ते व्यवस्थित बघून ह्याच्यावर मग तेलाचं ऑइलिंग करायचं आणि ह्या चाळणीवरती ठेवून व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं. वांगी ही गावाकडची आहेत बरं. हे बघा, हे आतनं असं सगळं स्वच्छ आहे काय बघायचं. वांगं किडलेलं असायची शक्यता असते. आता हे तेल लावायचं सगळीकडे असं व्यवस्थित ह्याला ऑइलिंग करून घ्यायचं आणि गॅसवर चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. हे मस्तपैकी डाळी फिरवायची आणि वरचं वांगं पण उलटसुलट करत राहायचं. ह्यात एकतर तेल कमी लागते आणि गावाकडची वांगी असल्यामुळे ह्याची चव अप्रतिम आहे. जास्त मसाला जास्त तेल घातलं की कसं पोटाला आपलं ते अन्न जड होते. तसं हे जड व्हायचं ही डिश नाही. अगदी भाकरीबरोबर उत्तम हे आपलं भरीत तयार होतं आणि खायला अतिशय चविष्ट असं हे तयार होतं. बघू शकतो तुम्ही कसं भाजलं गेलं. आता आपण गॅस बंद करायचा, ह्याला थंड करायचं आणि ह्याच्यावरचे हे पूर्ण साल काढून टाकायची. वरचं देठ पण काढायचा. देठ का ठेवायचा तर ते फिरवायला बरं पडते वांगं उलटसुलट करायला. असं व्यवस्थित ह्याची वरची साल काढून घ्यायची. आता ह्या वांग्यात घालायसाठी मी कांद्याची पात, परत कांदा असं सगळं बारीक व्यवस्थित कापून घेतलेलं आहे. ते काळं खरं तसं निघत नाही म्हणून मी एका भांड्यात पाणी घेऊन हे स्वच्छ धुवून घेईन. म्हणजे खाताना आपल्या बाईटसंग हे करपलेलं कुठला अंश जायला नको म्हणून. पाहू शकता तुम्ही हे पाण्याचं आपला डबा आहे, त्यात मी हे वांगं टाकत आहे आणि व्यवस्थित हे असं चोळून चोळून धुवायचं. आता आपण वांगी काढून घेतलेली आहेत आणि हे करपलेला भाग आपण टाकून सोडायचा. हे असं काळं काळं पाणी आपण आता फेकून द्यायचं. आता ह्या वांग्यावरती मी चवीपुरतं मीठ, थोडंसं तिखट, हा कापलेला कांदा आणि कांद्याची पात बारीक बारीक चिरून आपण ह्याला घालायची. कांद्याच्या पातीने पण स्वाद बेस्ट येतो आणि पालेभाजी शिजवून खाण्यापेक्षा कच्ची खाल्ली की त्याचं सत्व शरीरासाठी फार उपयुक्त असतं. तर असं बारीक बारीक आपण पीस करून ही कांद्याची पात आपण घालत आहे. त्यावेळेला मला कांद्याची पात लई चांगली मिळाली, कोळी कोळी. आता हे सगळं मिश्रण आपण हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छानपैकी. एकजीव ही गेली हळद, असं मस्तपैकी हाताने सगळं मिक्स करायचं. म्हणजे कांद्याची पात, वांगं आणि सगळा मसाला आपला आपण काही जास्त घातलेलंच नाही आहे. तिखट, मीठ, त्याला हातानंच मिक्स करायचं, मिक्सरला लावायचं नाही. कांद्याचा करकरीतपणा जे आहे पातीचा तो तसाच राहायला पाहिजे. तर आता आपलं हे असं सगळं मिक्स होऊन तयार झालेलं आहे आपलं भरीत. ह्यात थोडं कच्चं तेल घालायचं खायच्या वेळेला. आता आपण एका प्लेटमध्ये हे सर्व करत आहे. हे जर तुम्हाला वांग्याचं भरीत ची रेसिपी चांगली वाटत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. किती छान कलर आला आहे बघा.
वांग्याचा एक वेळा नक्की करून पहा.